सीझन संपायच्या अगोदरच एकदा तरी तुम्ही या पद्धतीने झणझणीत बनवायला अतिशय सोपी एकदम साध्याशा वाटणातील ही गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी बनवायलाच हवी, जी खूपच कमी वेळामध्ये तयार होते. अगदी टिफिनला देखील तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चपाती, भाकरी आणि भातासोबत देखील सर्व करू शकता. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर सर्वांत अगोदर आपण घेतलेल्या या गवारीच्या शेंगांना निवडून घेऊयात, कारण मी या ठिकाणी गावरान गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. या गावरान शेंगांचे ना शिरा काढणं खूप गरजेचं असतं. तर याचा पहिले देठाचा आणि बुडखाचा थोडासा शेंडा कट करायचा आणि नंतर मधून तुकडा पाडला की बघा या पद्धतीने थोडीशी शिर निघते ना, ती काढून टाकायची. अशा पद्धतीने एका शेंगेचे 2 किंवा 3 तुकडे करून घ्यायचे. तर त्या मी पहिले स्वच्छ धुवून घेते आणि यातील पाणी काढून टाकून निथळण्याकरिता साईडला ठेवून देते. लगेच आता फोडणीची तयारी करून घ्यायची. त्याकरिता कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा किंवा तुमच्या गरजेनुसार कमी अधिक तेल घालायचं. लगेचच निथळून घेतलेल्या संपूर्ण गवारीच्या शेंगा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. या शेंगा आता आपल्याला फक्त तेला मिठामध्येच 60 ते 70% शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे या मी पहिले तेलामध्ये छान अशा व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. याला तेलाची छान अशी कोटिंग झाली की लगेचच पाव ग्लास पाणी घालायचं. पाणी एकदम कमीत कमी वापरायचं, झाकण ठेवायचं आणि एकदम कमी गॅसवर या शिजवून घ्यायच्या. तर बघा 60 ते 70% आपल्या या गवारीच्या शेंगा शिजलेल्या आहेत. यातील संपूर्ण पाणी आटलेलं होतं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा एकदम मस्त असा यांना रंग आलेला आहे. ते आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. जर तुम्हाला वेगळं भांडं वापरायचं असेल तर ते वापरू शकता. कढईमध्येच या शेंगा राहू दिल्या तर देखील चालेल. आता याच कढईमध्ये पुन्हा एकदा 1 चमचा तेल घातलं. वाटणाचं काही साहित्य घेतलंय ते या तेलामध्ये हलकसं तळून घेऊयात, कच्चेपणा दूर होण्याकरिता. तर पाव वाटी शेंगदाणे घेतले. आता याची साल तडकेपर्यंत एकदम कमी गॅसवर हे खरपूस खमंग तळून घेऊयात. शेंगदाणे छान तळले गेले, यांची साल तडकली आहे. ते कढईमध्येच एका साईडला सरकवून देऊ आणि कढईमधील शिल्लक तेलामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, ज्या तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता, 1 चमचा खसखस, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर तळून घेऊ. आता यांमधील खसखस आणि सुकं किसलेलं खोबरं घेणं पूर्णतः ऐच्छिक आहे. आता या मिरच्यांना हलकेसे डाग पडेपर्यंत हे तळून घेऊयात. जर तुमच्याकडे भाजी बनवण्याकरिता जास्तीचा वेळ नसेल तर या साहित्यांमधील फक्त शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घेतले आणि ते वापरले तरी देखील चालणारे. बाकीचं साहित्य तसं तर भाजण्याची जास्ती काही गरज नसते. आता संपूर्ण आपलं वाटणाचं साहित्य तळून तयार झालेलं आहे. ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. आता हे आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊयात. अतिच जास्त प्रमाणात बारीक पेस्ट करायची नाहीये, तर थोडीशी एकदम रवाळ अशी दळून घ्यायची आहे. आता लगेचच फोडणीकडे वळूयात. तर त्याकरिता कढईमध्ये पुन्हा एकदा 2 चमचे तेल घातलं. अगोदरच सांगितल्याप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. दोनही साहित्य व्यवस्थित तडतडलंच जायला हवं. मगच यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं. तर वाटण बघा मी जास्तच बारीक दळून घेतलेलं नाहीये किंवा जास्तच जाडसरही ठेवलेलं नाहीये. आता यामध्ये पाव चमचा हळद, थोडासा कढीपत्ता आणि आवडत असल्यास धनापूड घालायची. मला नाही आवडत म्हणून मी नाही घालत आहे, पण भरपूर जण घालतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी अधिक करू शकता. तर बघा आता या वाटणाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय. तर वाटण तयार करताना ना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. यामुळे आपल्याला वाटण परतवायला वेळ फार कमी लागतो. तर बघा काही वेळातच बघा आपलं वाटण या कढईपासून सेपरेट सुटायला लागलंय. रंगही बदललेला आहे. यातील पूर्णतः पाण्याचा अंश कमी झालाय. वाटण आपलं घट्टसर झालंय. आता यामध्ये मगाशी परतवून घेतलेल्याच किंवा शिजवून घेतलेल्याच गवारीच्या शेंगा घालूयात. या शेंगा आपण अगोदरच तेला मिठामध्ये शिजवून घेतलेल्या असल्यामुळे यांना टेस्ट फार छान येते, ज्या भाजी खाताना खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. पुन्हा एकदा वाटणासोबत या परतवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. तर बघा अतिशय साधी सोपी ही भाजी बनवत आहे. नगर नाशिक भागामध्ये सर्रासपणे बनवली जाते. तुम्ही आजची ही रेसिपी कुठून बघतायत मला कमेंट्स करून सांगा आणि या पद्धतीची भाजी यापूर्वी कधी ट्राय केली का हे देखील नक्की सांगा. व्यवस्थित दोनही जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर परतवल्यानंतर लगेचच गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. तर बघा तुम्हाला ही जर भाजी
भाकरीसोबत सर्व करायची असेल तर रस्सा थोडासा सैलसर ठेवा आणि भात चपातीसोबत सर्व करायचे असेल तर रस्सा थोडासा घट्टसर ठेवला तरी देखील चालतो. मी साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि पाणी वापरताना कोमटच वापरायचं. आता यावर अर्धवट झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर रश्श्याला छान अशी खळखळून उकळी येईपर्यंत हे शिजवून घेऊयात. कारण गवारीच्या शेंगा तर आपण अगोदरच शिजवून घेतलेल्या आहेत. तर बघा आपल्या रश्श्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे. झाकण काढूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. गवारीच्या शेंगा आपल्या पूर्णतः तळाशी जाऊन बसल्या यावरूनच लक्षात येतंय आपल्या या शेंगा व्यवस्थित मऊसूत शिजलेल्या आहेत. तुमच्याकडे जर भाजी शिजवायला खूपच वेळ कमी असेल तर या शेंगा किंवा ही भाजी तुम्ही कुकरमध्ये बनवा. कुकरच्या एका शिट्टीमध्येच भाजी आपली तयार होईल. तयार झालेली हिरव्या वाटणातील ही गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी तुम्हाला आवडली का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर बघा इतपत मी रस्सा ठेवलेला आहे. आता तयार झालेली भाजी गरमागरम वाफळत्या भातासोबत सर्व करूयात. कारण ही भाजी मला स्पेशली भातासोबत खूप जास्त आवडते. यासोबत तोंडी लावण्याकरिता लोणचं आणि पापड असेल तर वाह क्या बात आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक पेजला देखील नक्की शेअर करा. आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.